प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचे हे प्रवचन सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे. हे प्रवचन जर तुम्हाला मनापासून आवडले, यातून तुमच्या जीवनाला नवी दिशा मिळाली, तुमच्या अंतःकरणात स्वामींच्या नामाची ओढ निर्माण झाली, तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मध्येच सोडू नका, कारण प्रत्येक शब्द हा तुमच्या जीवनाशी संबंधित आहे. आपल्या घरातील, आपल्या नात्यांतील, आपल्या मनातील आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासातील अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या प्रवचनात मिळतील. हा संदेश जास्तीत जास्त स्वामीभक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा, आणि जर अजूनही आपल्या परिवाराचा भाग झाला नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून स्वामी समर्थांच्या सेवेत सहभागी व्हा. कारण कदाचित आजचा हा संदेश एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो. चला तर मग, श्री स्वामी समर्थांचा जयघोष करून आजच्या प्रवचनाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो त्याच्या स्वतःच्या मनात दडलेला असतो. अनेकांना वाटते की त्यांचे दुःख दुसऱ्या माणसामुळे आहे, त्यांचे अपयश परिस्थितीमुळे आहे, त्यांची अस्वस्थता नशिबामुळे आहे. पण स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक संकटाचे मूळ शोधायचे असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या मनात डोकावून पहा. कारण मनात जर द्वेष असेल, मत्सर असेल, अहंकार असेल, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी भावना असेल, तर त्या मनात स्वामींची कृपा कशी टिकणार? ज्या घरात सतत धूर भरलेला असतो, तिथे सूर्यप्रकाश जरी आला तरी त्याचे तेज दिसत नाही. त्याचप्रमाणे ज्या मनात मत्सराचा धूर भरलेला असतो, त्या मनात स्वामींच्या कृपेचा प्रकाश उतरू शकत नाही. आज प्रत्येकजण म्हणतो, माझं भलं व्हावं. पण फार कमी लोक म्हणतात, सर्वांचं भलं व्हावं. इथेच माणसाच्या आध्यात्मिक उंचीची परीक्षा सुरू होते. दुसऱ्याला पडताना पाहून आनंद होणे, दुसऱ्याच्या यशाने अस्वस्थ होणे, दुसऱ्याच्या सुखामुळे स्वतः दुःखी होणे, हीच मत्सराची खरी ओळख आहे. मत्सर हा दुसऱ्याला जाळत नाही, तो सर्वप्रथम स्वतःच्या मनाला जाळतो. जसा लोखंडाला लागलेला गंज लोखंडालाच खातो, तसाच मत्सर माणसाच्या अंतःकरणाला पोखरत जातो. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता, दुसऱ्याच्या वाटेवर नजर ठेवू नकोस, तुझ्यासाठी मी वेगळी वाट तयार केली आहे. पण आपण काय करतो? आपण सतत तुलना करतो. त्याच्याकडे मोठं घर आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याची मुलं यशस्वी झाली, त्याला मान सन्मान मिळाला, मग मला का नाही? या प्रश्नांनी मन भरून जातं आणि मग देवावरच संशय घ्यायला सुरुवात होते. पण भक्तांनो, परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार आणि योग्य वेळेनुसार देत असतो. दुसऱ्याचा आनंद पाहून जर तुमच्या मनात आनंद निर्माण झाला, तर समजा तुमचं मन स्वामींकडे चाललं आहे. पण दुसऱ्याचा आनंद पाहून जर मनाला वेदना झाल्या, तर समजा अजूनही मनाला अध्यात्माची खरी ओळख झालेली नाही. लक्षात ठेवा, द्वेष हा कधीच एका दिवसात निर्माण होत नाही. तो लहान लहान तुलना, अपेक्षा, अहंकार आणि असंतोष यांच्या बीजातून वाढतो. सुरुवातीला माणूस फक्त तुलना करतो. नंतर तुलना मत्सरात बदलते, मत्सर द्वेषात बदलतो, आणि द्वेष शेवटी पापाला जन्म देतो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, वाईट कर्म करण्यापूर्वी वाईट विचार थांबव. कारण प्रत्येक कर्माचा जन्म आधी विचारातच होत असतो. अध्यात्म म्हणजे फक्त माळ हातात घेणे नाही. अध्यात्म म्हणजे मनातल्या विषाचा त्याग करणे. ज्या दिवशी तुमच्या मनातून दुसऱ्याबद्दलचा मत्सर निघून जाईल, त्या दिवशी स्वामींच्या कृपेचा प्रवाह सुरू होईल. कारण स्वामींची कृपा त्या मनात उतरते जे मन निर्मळ असते. नदीचं पाणी स्वच्छ असेल तर त्यात आकाश स्पष्ट दिसतं. तसंच मन स्वच्छ असेल तर त्यात परमेश्वराचं दर्शन घडतं. आपण अनेकदा विचार करतो की माझ्या आयुष्यात इतकी अडचण का येते? मी इतकी पूजा करतो, नामस्मरण करतो, तरीही शांतता का मिळत नाही? याचं उत्तर स्वामी समर्थ अत्यंत सोप्या शब्दांत देतात. ते म्हणतात, तू ओठांनी माझं नाव घेतोस, पण मनाने अजूनही दुसऱ्याचा मत्सर करतोस. भक्तांनो, फक्त जप केल्याने मन शुद्ध होत नाही, जपाबरोबर भावही शुद्ध असावा लागतो. अन्यथा जिभेवर नाम आणि मनात विष असेल, तर त्या नामाचं फळ मिळत नाही. आज अनेक कुटुंबे तुटत आहेत, नाती संपत आहेत, भाऊ भावापासून दूर जात आहेत, मित्र मित्राचे शत्रू होत आहेत. यामागे एकच कारण आहे, मत्सर. जिथे प्रेम संपतं तिथे मत्सर सुरू होतो. आणि जिथे मत्सर सुरू होतो तिथे स्वामींची कृपा दूर जाऊ लागते. म्हणून स्वामी समर्थ प्रथम मन शुद्ध करण्याचा उपदेश करतात. ते सांगतात, मन जिंकलंस तर जग जिंकलंस. भक्तांनो, दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी इच्छा करणारा माणूस विसरतो की विश्वाचा नियम अत्यंत न्याय आहे. आपण जे विचार करतो तेच विश्वात परत येतं. म्हणून दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारा अनेकदा स्वतःच त्यात पडतो. पण जो दुसऱ्यासाठी मंगलभाव ठेवतो, त्याच्या जीवनात मंगलच घडतं. हा अध्यात्माचा नियम आहे आणि हा कर्माचा शाश्वत न्याय आहे. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या मनात कोणाबद्दल कटुता आहे का? कोणाच्या यशामुळे मला अस्वस्थता वाटते का? कोणाच्या प्रगतीमुळे मला दुःख होतं का?
जर उत्तर होय असेल तर समजा स्वामींनी आजच तुम्हाला जाग केलं आहे. कारण रोग ओळखला की उपचार सुरू होतो. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की मनात अनेक वर्षांपासून साचलेला हा मत्सर, हा द्वेष आणि हा अहंकार नक्की कसा दूर करायचा? फक्त नामस्मरण पुरेसं आहे का? की स्वामी समर्थांनी यासाठी काही विशेष आध्यात्मिक मार्ग सांगितला आहे? आणि जो भक्त हा मार्ग स्वीकारतो, त्याच्या आयुष्यात कोणते अद्भुत बदल घडतात? मनातला मत्सर हा एखाद्या झाडाच्या मुळांसारखा असतो. वरून झाड कितीही हिरवेगार दिसत असले तरी जर मुळांमध्ये विष शिरले असेल तर ते झाड कधीतरी कोसळणारच. त्याचप्रमाणे माणूस बाहेरून कितीही हसत असला, कितीही यशस्वी दिसत असला, कितीही श्रीमंत असला, तरी त्याच्या मनात जर दुसऱ्याबद्दल द्वेष, मत्सर आणि दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी भावना असेल, तर त्याच्या अंतःकरणातील शांतता आधीच नष्ट झालेली असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्ता, जग जिंकण्यापेक्षा स्वतःचे मन जिंक. कारण मन हरले तर सर्व काही हरले आणि मन जिंकले तर सर्व काही जिंकले. हे वचन केवळ ऐकण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे. आपण रोज देवासमोर दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, फुले अर्पण करतो, पण मनात जर एखाद्याविषयी कटुता जपली, तर त्या पूजेचा सुगंध परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. कारण देवाला फुलांचा सुगंध नाही, तर मनाचा सुगंध प्रिय असतो. अनेक भक्त स्वामींना विचारतात, महाराज, आमच्या घरात सुख का टिकत नाही? सतत काही ना काही अडचणी का येतात? तेव्हा स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या घरात देवाची मूर्ती आहे, पण मनात अजूनही मत्सराची मूर्ती बसलेली आहे. हे ऐकायला कठीण वाटते, पण हेच वास्तव आहे. जोपर्यंत मनात दुसऱ्याच्या दुःखात आनंद आणि दुसऱ्याच्या आनंदात दुःख वाटते, तोपर्यंत भक्ती अपूर्ण राहते. कारण खरी भक्ती म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याची वृत्ती. ज्या दिवशी तुम्ही मनापासून म्हणाल, स्वामी, माझ्याबरोबरच सर्वांचेही भले करा, त्या दिवशी तुमच्या प्रार्थनेतून स्वार्थ निघून जाईल आणि परमेश्वराची कृपा सहज वाहू लागेल. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मत्सर हा कधीच दुसऱ्याच्या यशामुळे निर्माण होत नाही, तो आपल्या असंतोषामुळे निर्माण होतो. ज्याला स्वतःवर विश्वास असतो, ज्याला स्वामींच्या कृपेवर श्रद्धा असते, तो दुसऱ्याच्या यशाकडे प्रेरणेसारखे पाहतो. पण ज्याचा विश्वास डळमळीत असतो, तो दुसऱ्याच्या प्रगतीकडे धोक्यासारखे पाहतो. म्हणून स्वामी समर्थ प्रथम श्रद्धा वाढवायला सांगतात. कारण श्रद्धा जिथे असते तिथे तुलना राहत नाही. तुलना संपली की मत्सर संपतो. मत्सर संपला की द्वेष संपतो. आणि द्वेष संपला की मनात प्रेमाचा, करुणेचा आणि समाधानाचा जन्म होतो. स्वामी समर्थांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला हा धडा शिकवतात. त्यांच्या चरणी येणारा प्रत्येक भक्त वेगवेगळ्या अवस्थेत असे. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी विद्वान, कोणी अशिक्षित, कोणी सुखी, कोणी दुःखी. पण स्वामींनी कधीच कोणामध्ये भेदभाव केला नाही. कारण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जीवात परमेश्वर होता. ते म्हणत, जो दुसऱ्याला कमी लेखतो, तो माझ्याही कृपेपासून दूर जातो. म्हणून स्वामी भक्ताने सर्वांशी प्रेमाने, नम्रतेने आणि समतेने वागले पाहिजे. दुसऱ्याचा अपमान करून स्वतःचा सन्मान वाढत नाही. दुसऱ्याला खाली खेचून आपण वर जात नाही. खऱ्या उंचीचा माणूस तोच, जो स्वतः वर जात असताना दुसऱ्यालाही हात देऊन वर उचलतो. कधी कधी आपण पाहतो, एखाद्या व्यक्तीचे सतत चांगले होत असते. त्याला यश मिळते, समाजात मान मिळतो, त्याचे कार्य वाढत जाते. तेव्हा काही लोक प्रेरणा घेण्याऐवजी त्याच्याबद्दल अफवा पसरवतात, त्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण भक्तांनो, सूर्याला हाताने झाकण्याचा प्रयत्न केला तरी सूर्य झाकला जात नाही. उलट हातच थकतो. त्याचप्रमाणे दुसऱ्याचा प्रकाश कमी करण्याचा प्रयत्न करणारा स्वतःच्या अंधारात अधिक खोल जातो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याचा दिवा विझवण्यात वेळ घालवू नकोस, स्वतःच्या जीवनात दिवा पेटव. अध्यात्माची सुरुवात बाहेरून नाही, तर आतून होते. मनातल्या प्रत्येक नकारात्मक भावनेवर विजय मिळवणे म्हणजेच साधना. रोज माळ फिरवणे ही साधना आहेच, पण रोज स्वतःच्या मनाची तपासणी करणे ही त्याहून मोठी साधना आहे. आज मी कोणाचा मत्सर केला का? कोणाबद्दल वाईट विचार केला का? कोणाच्या यशामुळे माझे मन अस्वस्थ झाले का? हा प्रश्न रोज स्वतःला विचारणारा भक्त हळूहळू अंतर्मुख होतो. आणि जो अंतर्मुख होतो, त्याच्यावर स्वामींची कृपा अधिक वेगाने होते. लक्षात ठेवा, द्वेष हा अग्नीसारखा आहे. ज्याच्यासाठी तो पेटवला जातो त्याच्यापर्यंत पोहोचेल की नाही हे माहीत नाही, पण ज्याच्या मनात तो पेटतो त्यालाच आधी जाळतो. म्हणून स्वामी समर्थ भक्ताला क्षमेचा मार्ग शिकवतात. क्षमा म्हणजे कमजोरी नाही, क्षमा म्हणजे अंतःकरणाची ताकद. जो क्षमा करू शकतो, तोच खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या मार्गावर चालत असतो. परंतु येथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर एखाद्याने आपल्यावर अन्याय केला असेल, आपल्याला फसवले असेल, अपमान केला असेल, तर त्याच्याबद्दल मनात कटुता न ठेवता कसे जगायचे? स्वामी समर्थ याबद्दल काय सांगतात? आणि क्षमा व न्यायांचा खरा संबंध काय आहे?
आपण पाहिले की मनातील मत्सर, द्वेष आणि तुलना माणसाला आतून पोखरत जातात. पण आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. जर एखाद्याने आपल्यावर अन्याय केला असेल, आपला विश्वासघात केला असेल, आपल्याला अपमानित केले असेल, तर त्याच्याबद्दल मनात कटुता न ठेवता कसे राहायचे? अनेक जण म्हणतात, मी त्याला कधीच माफ करणार नाही. काही जण वर्षानुवर्षे एखाद्या घटनेचा राग मनात जपून ठेवतात. बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असते, पण अंतःकरणात जखम सतत ठसठसत असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्ता, दुसऱ्याने तुला दिलेल्या जखमेपेक्षा त्या जखमेची आठवण जास्त त्रास देते. हे वचन अत्यंत गूढ आहे. कारण अनेकदा अन्याय करणारा माणूस आपले आयुष्य आनंदाने जगत असतो, पण ज्याच्यावर अन्याय झाला तो मात्र त्या आठवणींच्या ओझ्याखाली दबलेला असतो. त्यामुळे क्षमा ही दुसऱ्यासाठी नसते, ती सर्वप्रथम स्वतःच्या मनाच्या मुक्तीसाठी असते. स्वामी समर्थ सांगतात की या विश्वात कोणतेही कर्म निष्फळ जात नाही. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती याचा हिशोब निसर्ग ठेवत असतो. म्हणून जो तुमच्यावर अन्याय करतो, त्याच्या न्यायासाठी तुम्हाला द्वेष बाळगण्याची गरज नाही. परमेश्वराचा न्याय अत्यंत सूक्ष्म आणि अचूक असतो. आपण अनेकदा अधीर होतो. आपल्याला वाटते की चुकीचे करणाऱ्याला लगेच शिक्षा मिळावी. पण स्वामी सांगतात, वेळ हा माझा दूत आहे. योग्य वेळी प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळते. म्हणून द्वेषाने भरलेले मन घेऊन जगण्यापेक्षा स्वामींच्या चरणी सर्व काही अर्पण करणे अधिक शहाणपणाचे आहे. एका भक्ताने स्वामींना विचारले, महाराज, माझा शत्रू सतत प्रगती करत आहे आणि मी मात्र संकटात आहे. हे का? स्वामी हसले आणि म्हणाले, भक्ता, तुला त्याच्या आजच्या फळांची चिंता आहे, पण त्याच्या बीजांची माहिती नाही. किती सुंदर संदेश आहे हा. आपण फक्त एखाद्याचे वर्तमान पाहतो, पण त्याच्या पूर्वकर्मांचा साठा पाहू शकत नाही. म्हणून तुलना करणे आणि मत्सर करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. ज्या दिवशी माणूस हे समजतो की प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे, त्या दिवशी त्याच्या मनातून मत्सर नाहीसा होऊ लागतो. अध्यात्म म्हणजे केवळ देवळात जाणे नाही. अध्यात्म म्हणजे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे. पूर्वी जिथे दुसऱ्याचे यश पाहून मन खट्टू होत होते, तिथे आता प्रेरणा निर्माण होऊ लागते. पूर्वी जिथे अपमान झाला की सुडाची भावना निर्माण होत होती, तिथे आता संयम निर्माण होतो. पूर्वी जिथे द्वेष वाढत होता, तिथे आता करुणा निर्माण होते. हा बदल अचानक होत नाही. हा बदल नामस्मरण, सत्संग, स्वाध्याय आणि स्वामींवरील अखंड विश्वास यामुळे हळूहळू घडत जातो. भक्तांनो, मनातील मत्सराचे सर्वात मोठे कारण म्हणजे असमाधान. ज्याला जे आहे त्यात समाधान नाही, तो कितीही मिळाले तरी दुःखीच राहतो. एका माणसाकडे 10 लाख असतात, तो करोडपतीचा मत्सर करतो. करोडपती अब्जाधीशाचा मत्सर करतो. आणि अब्जाधीश दुसऱ्याच्या प्रतिष्ठेचा मत्सर करतो. हा खेळ कधीच संपत नाही. म्हणून स्वामी समर्थ प्रथम समाधान शिकवतात. ते म्हणतात, जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि जे मिळवायचे आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. कृतज्ञतेच्या भूमीत मत्सर उगवत नाही. कारण जिथे कृतज्ञता असते तिथे मनाला सतत परमेश्वराच्या कृपेची जाणीव होत असते. आज अनेक लोक दुसऱ्याच्या यशाची कथा पाहतात, पण त्यामागील संघर्ष पाहत नाहीत. एखादा माणूस मोठ्या पदावर पोहोचला की लोक त्याच्या यशाचा मत्सर करतात. पण त्याने किती रात्री जागून काढल्या, किती अपयश पचवले, किती त्याग केले, हे कुणालाच दिसत नाही. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, फळ पाहून मत्सर करू नकोस, कर्म पाहून प्रेरणा घे. दुसऱ्याच्या यशाचा हेवा करण्यापेक्षा त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण मत्सर माणसाला खाली खेचतो, पण प्रेरणा त्याला वर घेऊन जाते. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या मार्गावर चालणारा भक्त कधीही दुसऱ्याच्या अपयशासाठी प्रार्थना करत नाही. तो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रार्थना करतो. तो म्हणतो, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. मला योग्य विचार द्या. मला योग्य कर्म करण्याची शक्ती द्या. अशा प्रार्थनेत सकारात्मकता असते. अशा प्रार्थनेत प्रकाश असतो. आणि जिथे प्रकाश असतो तिथे अंधार आपोआप दूर होतो. हळूहळू भक्ताच्या मनात एक विलक्षण बदल घडू लागतो. तो दुसऱ्याच्या सुखात आनंद मानू लागतो. दुसऱ्याच्या यशात प्रेरणा पाहू लागतो. दुसऱ्याच्या दुःखात मदतीचा हात देऊ लागतो. आणि याच क्षणापासून त्याचा आध्यात्मिक प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो. कारण स्वामी समर्थांच्या दृष्टीने मोठा भक्त तो नाही जो फक्त मोठमोठे जप करतो. मोठा भक्त तो आहे ज्याच्या मनात सर्व जीवांबद्दल प्रेम, दया आणि मंगलभाव असतो. पण येथे अजून एक सूक्ष्म प्रश्न निर्माण होतो. अनेक लोक बाहेरून प्रेम दाखवतात, गोड बोलतात, पण त्यांच्या मनात अजूनही मत्सर लपलेला असतो. मग मनातील हा लपलेला मत्सर ओळखायचा कसा? आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तो पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कोणती अंतर्मुख साधना करावी? भक्तांनो, मनातील मत्सर हा नेहमी उघडपणे दिसत नाही. अनेक वेळा तो इतका सूक्ष्म असतो की स्वतः त्या व्यक्तीलाही त्याची जाणीव होत नाही.
एखाद्याच्या यशाबद्दल आपण वरवर खूप छान झाले असे म्हणतो, पण अंतर्मनात मात्र याच्याच वाट्याला हे का आले असा विचार क्षणभर जरी आला तरी समजून घ्या की मत्सराचे बी अजूनही मनात जिवंत आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्ता, माणूस जगापासून खोटं बोलू शकतो, पण स्वतःच्या मनापासून आणि परमेश्वरापासून कधीच खोटं बोलू शकत नाही. म्हणून अध्यात्माचा पहिला नियम म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे. आपण किती पूजा करतो, किती जप करतो, किती व्रत करतो यापेक्षा आपल्या मनात कोणते विचार आहेत, हे स्वामी अधिक पाहतात. कारण भक्तीचा खरा आरसा म्हणजे अंतःकरण. अनेकदा आपण दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करत असतो, पण त्याला मत्सर म्हणत नाही. आपण त्याला न्याय, नशीब किंवा परिस्थितीचे नाव देतो. आपण म्हणतो, याचं नशीब चांगलं आहे. याला सगळं सहज मिळतं. माझ्याच नशिबी संकट का? हे शब्द साधे वाटतात, पण त्यांच्या मागे अनेकदा तुलना आणि असंतोष दडलेला असतो. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवला, त्याला दुसऱ्याच्या नशिबाचा मत्सर वाटत नाही. कारण त्याला ठाऊक असते की परमेश्वर कधीही अन्याय करत नाही. प्रत्येकाला योग्य वेळी, योग्य तेच मिळते. कधी उशीर होतो, पण अंधार कायम राहत नाही. जसा सूर्योदय ठरलेल्या वेळीच होतो, तसाच कर्माचा उदयही योग्य वेळीच होतो. भक्तांनो, मनातला मत्सर ओळखण्यासाठी स्वामी समर्थ एक अत्यंत सुंदर मार्ग सांगतात. ते म्हणतात, दुसऱ्याच्या आनंदाने तुझ्या चेहऱ्यावर हसू येते का, की मनात अस्वस्थता निर्माण होते? हा प्रश्न स्वतःला विचारला की उत्तर स्पष्ट मिळते. जर दुसऱ्याच्या प्रगतीने तुमच्या मनात प्रेरणा निर्माण होत असेल, तर तुमचे मन योग्य दिशेने चालले आहे. पण जर अस्वस्थता निर्माण होत असेल, तर अजून अंतर्मनाची स्वच्छता बाकी आहे. आणि ही स्वच्छता बाहेरच्या पाण्याने होत नाही, ती नामस्मरणाच्या गंगेत स्नान केल्याने होते. स्वामी समर्थांच्या चरणी येणारा प्रत्येक भक्त काही ना काही ओझे घेऊन येतो. कोणाच्या मनात राग असतो, कोणाच्या मनात सूड असतो, कोणाच्या मनात मत्सर असतो, तर कोणाच्या मनात अहंकार असतो. पण स्वामी कधीच त्या भक्ताला नाकारत नाहीत. ते त्याच्या दोषांकडे पाहत नाहीत, ते त्याच्या बदलण्याच्या तयारीकडे पाहतात. म्हणून जो मनापासून म्हणतो, स्वामी, माझ्या मनातील वाईट विचार काढून टाका, त्याच्यावर कृपेचा वर्षाव सुरू होतो. कारण स्वामी समर्थ दोषांचा तिरस्कार करत नाहीत, ते दोषांना धरून बसलेल्या अहंकाराचा नाश करतात. लक्षात ठेवा, मत्सराचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे तो माणसाची विवेकबुद्धी हिरावून घेतो. मग चांगले आणि वाईट यातील फरक दिसेनासा होतो. दुसऱ्याचे नुकसान झाले तर आनंद वाटतो आणि दुसऱ्याचे भले झाले तर दुःख वाटते. ही अवस्था अत्यंत धोकादायक आहे. कारण त्या क्षणी माणूस स्वतःच्या आत्म्यापासून दूर जाऊ लागतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात दुसऱ्याच्या कल्याणासाठी जागा नाही, त्याच्या मनात माझ्यासाठीही जागा उरत नाही. हे वचन प्रत्येक भक्ताने मनात कोरून ठेवावे. एक छोटासा विचार करा. जर एका घरात 2 दिवे पेटले असतील, तर एका दिव्याच्या प्रकाशामुळे दुसऱ्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. उलट दोघांचा प्रकाश मिळून घर अधिक उजळते. त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या यशामुळे तुमचे यश कमी होत नाही. दुसऱ्याच्या आनंदामुळे तुमचा आनंद कमी होत नाही. परमेश्वराची कृपा ही अमर्याद आहे. ती वाटली म्हणून कमी होत नाही. म्हणून दुसऱ्याच्या वाट्याला आलेल्या आनंदाचा हेवा करण्याऐवजी त्याच्या आनंदात सहभागी व्हा. कारण जो दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतो, त्याच्याकडे आनंद अनेक पटींनी परत येतो. स्वामी समर्थ भक्ताला एक विलक्षण साधना शिकवतात. ते सांगतात, रोज सकाळी देवासमोर उभे राहून फक्त स्वतःसाठी प्रार्थना करू नका. मनापासून असे म्हणा, स्वामी, माझ्या घराबरोबर प्रत्येक घरात सुख राहू दे. माझ्या मुलांबरोबर सर्वांच्या मुलांना चांगले संस्कार मिळू दे. माझ्या जीवनाबरोबर सर्वांच्या जीवनात समाधान राहू दे. अशी प्रार्थना मनाला विशाल बनवते. आणि ज्या मनाची सीमा विस्तारते, त्या मनातून मत्सर कायमचा निघून जातो. कारण संकुचित मनात द्वेष राहतो, पण विशाल मनात फक्त प्रेम राहते. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थांकडे जाण्याचा मार्ग मंदिरातून जात नाही, तो प्रथम मनातून जातो. मन स्वच्छ झाले, विचार शुद्ध झाले, भावना निर्मळ झाल्या, तर प्रत्येक घर मंदिर बनते आणि प्रत्येक श्वास नामस्मरण बनतो. अशा भक्ताच्या चेहऱ्यावर वेगळे तेज असते, त्याच्या शब्दांत प्रेम असते, त्याच्या कृतीत करुणा असते आणि त्याच्या जीवनात स्वामींची कृपा स्पष्टपणे दिसू लागते. पण अजून एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मनातील मत्सर आणि द्वेष दूर झाला, तरी अहंकार जर शिल्लक राहिला, तर आध्यात्मिक प्रवास पूर्ण होतो का? अहंकार हा मत्सरापेक्षाही अधिक धोकादायक का मानला जातो? आणि स्वामी समर्थ अहंकाराचा नाश कोणत्या विलक्षण पद्धतीने करतात? भक्तांनो, हा प्रश्न प्रत्येक साधकाने स्वतःला विचारला पाहिजे. कारण मत्सर, द्वेष, लोभ यांचा त्याग करणे ही साधनेची सुरुवात आहे. पण अहंकाराचा त्याग ही साधनेची परिपूर्णता आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत अहंकाराला सर्वात मोठा शत्रू मानले जाते.
कारण मत्सर दुसऱ्याला पाहून निर्माण होतो, पण अहंकार स्वतःलाच श्रेष्ठ समजू लागतो. स्वामी समर्थ सांगतात, भक्ता, ज्याला स्वतःचा मोठेपणा दिसतो, त्याला माझा महिमा कधीच दिसत नाही. जोपर्यंत मनात मी केले, माझ्यामुळे झाले, माझ्यासारखा कोणी नाही, हा भाव असतो, तोपर्यंत परमेश्वराची खरी अनुभूती होत नाही. कारण भक्तीमध्ये मी नसतो, तिथे फक्त तू असतो. ज्या क्षणी मी विरघळतो, त्या क्षणी स्वामींची कृपा वाहू लागते. अनेक वेळा माणूस पूजा करतो, दान करतो, जप करतो, पण मनात एक सूक्ष्म अहंकार लपलेला असतो. तो म्हणतो, मी इतकी सेवा करतो, माझ्या इतकी भक्ती कोणाची? हेच आध्यात्मिक अहंकाराचे लक्षण आहे. हा अहंकार सर्वात कठीण असतो, कारण तो धर्माच्या आड लपलेला असतो. स्वामी समर्थ अशा भक्ताला प्रेमाने जागे करतात. ते संकटे देण्यासाठी नव्हे, तर नम्रता शिकवण्यासाठी जीवनात काही प्रसंग घडवतात. जेव्हा माणूस स्वतःच्या मर्यादा ओळखतो, तेव्हाच त्याला परमेश्वराच्या सामर्थ्याची जाणीव होते. स्वामी समर्थांची एक सुंदर शिकवण आहे, फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते. रिकामे झाड मात्र ताठ उभे असते. त्याचप्रमाणे ज्याच्याकडे खरे ज्ञान, खरी भक्ती आणि खरे सामर्थ्य असते, तो अधिक नम्र असतो. आणि ज्याच्याकडे अहंकार असतो, तो स्वतःचेच गुण सांगण्यात आयुष्य घालवतो. भक्तांनो, विचार करा. नदी समुद्राला भेटते कारण ती सतत खाली वाहते. जर नदीने अहंकार केला असता, मी खाली जाणार नाही, तर ती समुद्रापर्यंत कधीच पोहोचली नसती. तसेच जो नम्र होतो, तोच परमेश्वराच्या चरणी पोहोचतो. जो स्वतःला मोठा समजतो, तो स्वतःच्याच मर्यादांमध्ये अडकून राहतो. स्वामी समर्थ अनेकदा भक्तांच्या जीवनात अशा घटना घडवतात की त्यांचा अहंकार आपोआप तुटतो. कधी अपयश, कधी अपमान, कधी एखादे अनपेक्षित संकट, हे सर्व शिक्षा नसते, ती अंतर्मन शुद्ध करण्याची प्रक्रिया असते. कारण सोने जितके अग्नीत तापते, तितके अधिक शुद्ध होते. तसेच भक्ताचे मन संकटांतून अधिक निर्मळ बनते. लक्षात ठेवा, नम्रता म्हणजे स्वतःला कमी समजणे नव्हे, नम्रता म्हणजे प्रत्येक यशाचे श्रेय परमेश्वराला देणे. जेव्हा तुम्ही म्हणता, स्वामी, हे सर्व तुमच्या कृपेने झाले, तेव्हा अहंकार वितळू लागतो आणि कृतज्ञतेचा जन्म होतो. कृतज्ञ मनात ना मत्सर टिकतो, ना द्वेष, ना अभिमान. म्हणून रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणाला कमी लेखले का, की कोणाचा सन्मान केला? हा एकच प्रश्न मनाला जागृत ठेवतो. जो दुसऱ्याचा आदर करतो, त्याच्यावर स्वामी समर्थांची कृपादृष्टी अधिक राहते. भक्तांनो, आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अहंकार कधीही मोठ्याने बोलत नाही, तो मनात शांतपणे वाढत राहतो. म्हणूनच त्याची ओळख करणे कठीण असते. ज्या दिवशी आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो, त्या दिवशी आपल्या आध्यात्मिक प्रवासात अडथळे निर्माण होऊ लागतात. स्वामी समर्थ महाराज शिकवतात की, जो स्वतःला जिंकतो, तोच खरा जग जिंकतो. कारण बाह्य शत्रूवर विजय मिळवणे सोपे असते, पण मनातील अहंकारावर विजय मिळवणे ही खरी तपश्चर्या आहे. जीवनात कितीही यश मिळाले, कितीही संपत्ती, मान, सन्मान किंवा कीर्ती लाभली, तरी प्रत्येक क्षणी हे स्मरण ठेवा की हे सर्व स्वामींच्या कृपेनेच प्राप्त झाले आहे. ज्याच्या मनात कृतज्ञता असते, त्याच्या मनात अभिमानाला स्थान राहत नाही. कृतज्ञता हीच नम्रतेची जननी आहे आणि नम्रता हीच भक्तीची खरी ओळख आहे. जसा दिवा स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो, तसाच खरा भक्त स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून इतरांच्या जीवनात प्रेम, आशा आणि प्रेरणा पसरवत असतो. तो स्वतःच्या सत्कर्मांची जाहिरात करत नाही, त्याचे आचरणच त्याचा परिचय बनते. स्वामी समर्थ अशाच भक्तांवर विशेष कृपा करतात, कारण त्यांना प्रसिद्धी नव्हे तर परमेश्वराची प्रसन्नता महत्त्वाची वाटते. भक्तांनो, आजपासून एक छोटासा संकल्प करा, कोणाचेही यश पाहून आनंद व्यक्त करायचा, कोणाच्याही दुःखात आधार द्यायचा, कोणालाही कमी लेखायचे नाही आणि प्रत्येक यशानंतर मनोमन म्हणायचे, श्री स्वामी समर्थ, हे सर्व तुमच्या कृपेनेच शक्य झाले. हा एकच विचार तुमच्या अंतःकरणात नम्रतेचे बीज रुजवेल. शेवटी सर्वांनी मनोभावे प्रार्थना करूया. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या अंतःकरणातील अहंकाराचा अंधार दूर करा. मत्सराच्या जागी प्रेम, द्वेषाच्या जागी करुणा, लोभाच्या जागी समाधान आणि अभिमानाच्या जागी नम्रता द्या. माझ्या प्रत्येक शब्दात सत्य, प्रत्येक कृतीत सेवा, प्रत्येक विचारात पावित्र्य आणि प्रत्येक श्वासात तुमचे अखंड नाम नांदो. संकटात धैर्य, यशात विनय, अपयशात संयम आणि प्रत्येक क्षणी तुमच्यावर अढळ श्रद्धा द्या. माझे जीवन तुमच्या चरणी समर्पित होवो. भक्तांनो, या प्रार्थनेनंतरही साधना संपत नाही, खरी साधना तर तेव्हाच सुरू होते. मंदिरात बसून नम्र राहणे सोपे असते, पण संसारात राहून नम्र राहणे हीच खरी परीक्षा असते. घरात, कामाच्या ठिकाणी, समाजात, नातेसंबंधांमध्ये अनेक प्रसंग येतात. कोणी आपला अपमान करतो, कोणी आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतो, कोणी आपल्याला कमी लेखतो. अशा वेळी मनात अहंकार आणि राग जागा होतो.
पण त्या क्षणी जर स्वामींचे नाम आठवले तर मन शांत होते. स्वामी समर्थ महाराज शिकवतात की ज्याने स्वतःच्या मनावर राज्य केले त्यालाच जगावर राज्य करण्याची गरज उरत नाही. कारण बाहेरचे जग बदलण्यापेक्षा स्वतःचे मन बदलणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्याने मन जिंकले त्याने सर्व काही जिंकले. एक गोष्ट लक्षात घ्या, वृक्षावर दगड मारणारा माणूस असतो पण वृक्ष त्याला प्रत्युत्तर म्हणून दगड फेकत नाही. उलट तो गोड फळे देतो. हेच संतांचे जीवन आहे. त्यांना कितीही अपमान सहन करावा लागला तरी त्यांनी प्रेमाचा मार्ग सोडला नाही. स्वामी समर्थांनीही कधी सूट शिकवला नाही. त्यांनी क्षमा, संयम आणि करुणा यांचाच मार्ग दाखवला. भक्तांनो, क्षमा करणे म्हणजे कमकुवतपणा नव्हे. क्षमा करणे म्हणजे आपल्या मनाला द्वेषाच्या ओझ्यातून मुक्त करणे. जो दुसऱ्याला माफ करतो तो स्वतःलाच शांती देतो. द्वेष धरून ठेवणारा माणूस दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच जास्त त्रास देत असतो. आज समाजात प्रत्येकाला पुढे जायचे आहे, मोठे व्हायचे आहे. पण मोठेपणा पदात नसतो, पैशात नसतो, प्रसिद्धीतही नसतो. खरा मोठेपणा मनाच्या विशालतेत असतो. गरीबाला मदतीचा हात देणारा, दुःखी माणसाला धीर देणारा, भुकेल्याला अन्न देणारा आणि निराश झालेल्याला आशेचे शब्द देणारा माणूसच स्वामींच्या दृष्टीने खरा श्रीमंत असतो. स्वामी समर्थ म्हणतात, दान फक्त पैशाचे नसते, प्रेमाचे दान, क्षमेचे दान, वेळेचे दान आणि चांगल्या शब्दांचे दान हेही तितकेच श्रेष्ठ असते. म्हणून रोज स्वतःला विचारा, आज मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले का? कोणाचे दुःख हलके केले का? कोणाला प्रेमाने 2 शब्द बोललो का? भक्तांनो, जीवन फार थोडे आहे. जन्म, मृत्यू आणि त्यांच्यामधला प्रवास एवढेच आपले आयुष्य. या छोट्याशा प्रवासात अहंकार, मत्सर आणि द्वेष घेऊन चालण्यात काहीच अर्थ नाही. शेवटी सर्व काही इथेच राहणार आहे. सोबत जाणार असेल तर फक्त आपले कर्म, आपली भक्ती आणि स्वामींचे नाम. म्हणून आजपासून असा निर्धार करा, कोणाचाही हेवा करणार नाही, कोणाबद्दल वाईट विचार करणार नाही, कोणाचा अपमान करणार नाही. प्रत्येक जीवात स्वामींचेच रूप पाहण्याचा प्रयत्न करेन. कारण ज्या दिवशी प्रत्येक माणसात परमेश्वराचे दर्शन होईल त्या दिवशी अहंकार आपोआप नाहीसा होईल. लक्षात ठेवा, नम्रता ही भक्तीचे दार आहे, श्रद्धा हा तिचा मार्ग आहे आणि स्वामी समर्थांची कृपा हे तिचे अंतिम फळ आहे. म्हणून अखंड नामस्मरण करत राहा भक्तांनो. या प्रार्थनेनंतर आता एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, स्वामींची भक्ती ही केवळ संकटात आठवण्याची गोष्ट नाही, ती प्रत्येक श्वासात जगण्याची जीवनपद्धती आहे. अनेक जण संकट आले की मंदिरात धाव घेतात, नवस करतात, प्रार्थना करतात. पण संकट संपले की पुन्हा संसाराच्या धावपळीत स्वामींचे स्मरण विसरतात. अशी भक्ती क्षणिक असते. खरी भक्ती तीच, जी सुखातही तितकीच असते आणि दुःखातही तितकीच दृढ असते. स्वामी समर्थ महाराज शिकवतात की भक्ती म्हणजे देवाकडे काही मागणे नव्हे, तर स्वतःला देवाच्या इच्छेनुसार घडवणे होय. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी, माझ्या इच्छा पूर्ण करा. पण एकदा असेही म्हणण्याचा प्रयत्न करा, स्वामी, माझ्या इच्छा नव्हे, तुमची इच्छा पूर्ण होऊ द्या. त्या दिवसापासून मनावरील ताण हलका होऊ लागतो. कारण मग आपण प्रत्येक प्रसंगाला स्वामींचा प्रसाद समजून स्वीकारू लागतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, नदी सतत वाहत असल्यामुळे तिचे पाणी निर्मळ राहते. जे पाणी थांबते ते सडू लागते. तसेच माणसाचे जीवनही आहे. जो सतत सत्कर्म करत राहतो, सेवा करत राहतो आणि नामस्मरण करत राहतो, त्याचे मन शुद्ध राहते. पण जो आळस, तक्रार आणि नकारात्मक विचारांमध्ये अडकतो, त्याच्या मनात अस्वस्थता वाढत जाते. आजच्या काळात लोकांकडे भरपूर साधने आहेत पण समाधान नाही. मोठमोठी घरे आहेत पण घरात प्रेम नाही. पैसा आहे पण मनःशांती नाही. कारण बाह्य संपत्ती वाढली पण अंतःकरणातील भक्ती कमी झाली. स्वामी समर्थ सांगतात की जिथे श्रद्धा असते तिथे समाधान जन्माला येते आणि जिथे समाधान असते तिथे सुख आपोआप नांदते. भक्तांनो, एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रकाश देतो, पण त्यामुळे स्वतःचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे आपणही दुसऱ्यांना ज्ञान, प्रेम, मदत आणि प्रेरणा दिली तर आपल्यातील चांगुलपणा कमी होत नाही, उलट अधिक तेजस्वी होतो. म्हणून कोणाचेही भले करण्याची संधी कधी सोडू नका. लक्षात ठेवा, प्रत्येक भेटणारा माणूस आपल्या जीवनात काहीतरी शिकवण्यासाठी येतो. काही जण प्रेम देतात, काही अनुभव देतात, काही धडा देतात. त्यामुळे कोणाबद्दल कटुता ठेवू नका. ज्यांनी तुमच्याशी चांगले वागले त्यांचे आभार माना आणि ज्यांनी दुःख दिले त्यांनाही मनोमन धन्यवाद द्या. कारण त्यांनीच तुम्हाला संयम, क्षमा आणि आत्मविश्वास शिकवला. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा. बीज जमिनीत पुरले जाते तेव्हा त्याचा अंत होत नाही, उलट तेथूनच नवीन जीवन सुरू होते. तसेच तुमच्या आयुष्यातील अंधार हा शेवट नसतो, तो नव्या प्रकाशाची सुरुवात असतो. म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी निराश होऊ नका. स्वामींची कृपा योग्य वेळी, योग्य मार्गाने आणि योग्य फळ घेऊनच प्रकट होते.
म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करा, रोज काही वेळ नामस्मरण, काही वेळ सत्संग, काही वेळ सत्कर्म आणि काही वेळ आत्मपरीक्षणासाठी राखून ठेवा. दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, आज माझ्या कृतींमुळे स्वामी आनंदी झाले असते का? हा एक प्रश्न तुमचे संपूर्ण जीवन बदलण्याची ताकद ठेवतो. शेवटी एवढेच, स्वामींच्या दारी गेलेला भक्त कधी रिकामा परत येत नाही. कधी त्याला मागितलेले मिळते, तर कधी मागण्यापेक्षाही अधिक मौल्यवान श्रद्धा, धैर्य, विवेक आणि अंतःकरणाची शांतता मिळते.